श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, आपला जो 10वा प्रकार आहे शेती प्रोडक्ट मार्केटिंग. आपण पहिला आपला जो बघितला तो होता शेतीची मार्केटिंग फक्त, आणि शेतीच्या प्रोडक्टची मार्केटिंग म्हणजे काय का विषय असा आहे की शेतीचे जे काही प्रोडक्ट तुम्ही तयार करता, उदाहरणार्थ की तुम्ही मठ, मूग, गहू, हरभरे हे जे तयार करता तर याचं प्रॉपर पॅकेजिंगचं युनिट असतं, आणि या पॅकेजिंगच्या युनिटमध्ये छोटे छोटे पॅकेज तुम्ही 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 4 किलो, 20 किलो, 50 किलो अशा प्रकारचे पॅकेज तयार करून त्या वेगवेगळ्या एजन्सींना देणे, आणि त्या प्रोडक्टची मार्केटिंग जी आहे ती अतिशय इत्तमभूत होते. म्हणून ती आपण म्हणूया की समजा तुमच्याकडं कडधान्य होते तर कडधान्याची पॅकेजिंग तुम्ही करून देऊ शकता, किंवा तुमच्याकडे जर कधी अन्नधान्य होतंय, धान्य होतंय तर तुम्ही धान्याची पॅकेजिंग करून देऊ शकता. तुम्ही फळभाज्या होत आहे किंवा फ्रूट होत आहे तर फ्रूटची पॅकेजिंग करून तुम्ही मोठमोठे ग्रुप आहे, आता रिलायन्स ग्रुप आहे, वेगवेगळे मॉल आहेत, वेगवेगळ्या हॉटेल इंडस्ट्री आहेत, तर यांना तुम्ही डायरेक्ट सप्लाय करू शकता. आणि जर कधी याचं जर तुम्हाला टेक्निक आलं तर मित्रांनो, जे मीडिएटर आहे, जे दुवा आहे, ह्या दुवांचा विषय कट होईल आणि तुम्हाला खूप मोठा आणि प्रॉपर इन्कम मिळेल. कारण की शेतकऱ्याला शेतीचा जो बाजारभाव आहे हा बाजारभाव खूप कमी प्रमाणामध्ये मिळतो. आणि समजा एखादी वस्तू शेतामध्ये बनायला 4 महिने लागतात, 6 महिने लागतात, 8 महिने लागतात, तर हे जे लागणारा कालावधी आहे, त्याची मेहनत आहे, तर ही मेहनत आणि अजून जर थोडंसं व्यवस्थित जर कधी पॅकेजिंगचं युनिट किंवा जर कधी थोडंसं प्लॅनिंग केलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्याकडे पैशाची भरभराट तर होईलच, परंतु तुमच्या मुलांना रोजगारही मिळेल. तर मित्रांनो, अशा या शेती आणि प्रोडक्टच्या मार्केटिंगला जर कधी तुम्हाला याची काही इत्तमभूत नॉलेज पाहिजे असेल तर या नॉलेजसाठी तुम्ही स्वामीराज फाउंडेशनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहो. श्री स्वामी समर्थ.